शिक्षण संस्था नागपूर येथील मेसन व्यवसायाच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। ही व्हिडिओ लेक्चर्सची मालिका तुमच्यासाठी सुरू करण्यात आली असून त्याचा अवश्य लाभ घ्यावा। आतापर्यंत आपण सॅनिटेशन या विषयाशी संबंधित 4 व्हिडिओ पाहिलेले असून त्यामध्ये टेक्निकल टर्म्स, रिफ्यूज कलेक्शन मेथड, कॉन्झर्वेशन सिस्टीम, वॉटर कॅरी सिस्टीम, त्यांचे फायदे, तोटे आणि वर्णन, तसेच वॉटर कॅरी सिस्टीमचे वर्गीकरण, त्या प्रत्येक प्रकाराचे वर्णन आणि फायदे तोटे पाहिलेले आहे। याचप्रमाणे सिवेज लाईन कार्यक्षमतेने काम करावी यासाठी जे विविध स्ट्रक्चर्स वापरले जातात, उदाहरणार्थ मॅनहोल, क्लीन आउट, ड्रॉप मॅनहोल, लॅम्प होल इत्यादींची माहिती घेतलेली आहे। आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सीवरचे प्रकार आणि त्यांचे बांधकाम कसे केले जाणार आहे ते पाहणार आहोत। सीवरच्या बांधकामासाठी विविध मटेरियल वापरले जाते। सीवरच्या बांधकामासाठी ॲस्बेस्टॉस सिमेंटचे पाईप्स, प्लेन सिमेंट कॉन्क्रीटचे पाईप्स किंवा रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटचे पाईप्स, विट्रिफाईड क्ले किंवा स्टोनवेअरचे पाईप्स, विटांचे सीवर, कास्ट आयर्न पाईप्स, स्टील पाईप्स आणि प्लास्टिक पाईप्स इत्यादी वापरतात। आता आपण पाहत आहोत ते आहेत ॲस्बेस्टॉस सिमेंट पाईप आणि प्लेन सिमेंट पाईप। आपल्यासमोर दिसत असलेले पाईप्स आहेत विट्रिफाईड क्ले किंवा स्टोनवेअर पाईप आणि रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट पाईप्स। तुमच्यासमोर स्क्रीनवर आहेत ब्रिक सीवर आणि कास्ट आयर्न पाईप। आता स्क्रीनवर आहेत स्टील सीवर पाईप आणि प्लास्टिक पाईप। जॉईंट्स इन सीवर। सीवरचे 2 भाग परस्परांना जोडण्यासाठी खालील वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स वापरले जातात। यामध्ये बेल अँड स्पिगॉट जॉईंट, कॉलर जॉईंट, सिम्प्लेक्स जॉईंट, फ्लेक्झिबल किंवा बिटुमिनस जॉईंट, मेकॅनिकल जॉईंट आणि ओपन जॉईंट यांचा वापर केला जातो। बेल अँड स्पिगॉट जॉईंट। पाईपच्या एका टोकाला बेल सारखा आकार तर दुसऱ्या टोकाला स्पिगॉट सारखा आकार दिलेला असतो। एका पाईपच्या बेलमध्ये दुसऱ्या पाईपचा स्पिगॉट बसवला जातो। मध्यंतरी असलेल्या पोकळीमध्ये सिमेंटच्या पाण्यात ताक भिजवून तयार केलेली गास्केट दाबून भरतात व राहिलेल्या पोकळीमध्ये एकास एक किंवा एकास 2 सिमेंट मॉर्टर दाबून भरले जाते। बाहेरील बाजूस सिमेंट मॉर्टर अशा प्रकारे भरतात जेणेकरून सिमेंट मॉर्टरचा स्लोप 45 डिग्रीचा होईल। पाईपची प्लेन असलेली 2 टोके जवळजवळ आणून बसवतात व याभोवती कॉलर बसवली जाते। कॉलरचे डायमीटर हे पाईपच्या बाहेरील डायमीटरपेक्षा थोडे जास्त असते। यामधील पोकळीमध्ये एकास एक सिमेंट मॉर्टर दाबून भरतात। या प्रकारचे जॉईंट हे मोठ्या आकाराच्या पाईपसाठी वापरले जातात। हे जॉईंट साधारणपणे फक्त सिमेंट कॉन्क्रीटच्या पाईपसाठी वापरतात। सिम्प्लेक्स जॉईंट। सिम्प्लेक्स जॉईंट रिंग टाय जॉईंट म्हणून ओळखले जातात। हे जॉईंट साधारणपणे ॲस्बेस्टॉस सिमेंटच्या पाईपसाठी वापरतात। हे जॉईंट कॉलर जॉईंट सारखेच असतात। यामध्ये ॲस्बेस्टॉस सिमेंटचे कॉलर पाईप भोवती बसवतात व आतील बाजूस 2 रबराच्या रिंग बसवलेल्या असतात। ह्या रिंग फ्लेक्झिबल असल्यामुळे हा जॉईंट सुद्धा फ्लेक्झिबल असतो। फ्लेक्झिबल ऑर बिटुमिनस जॉईंट। हा जॉईंट कॉलर जॉईंट सारखाच आहे, फक्त यामध्ये सिमेंट मॉर्टर ऐवजी बिटुमेन वापरले जाते। कारण सिमेंट मॉर्टर हे बऱ्याच प्रमाणात रिजिड असते, त्यामुळे त्याला भेगा जाऊन जॉईंट खराब होऊ शकतो। यासाठी बिटुमेन वापरल्यास जॉईंट फ्लेक्झिबल बनतो व त्यास भेगा जात नाही व जॉईंट दीर्घकाळ टिकू शकतो। ओपन जॉईंट। ज्यावेळेस सीवरमधील पाणी जमिनीमध्ये झिरपू देण्यास हरकत नसते अशा वेळी ओपन जॉईंट वापरले जातात। ओपन जॉईंटमध्ये एका पाईपचा स्पिगॉट दुसऱ्या पाईपच्या बेलमध्ये बसवला जातो। पाईपची अलाइनमेंट कायम राहावी यासाठी रबर गास्केट वापरली जाते, परंतु मध्यंतरी कोणतेही पदार्थ भरले जात नाही। अशा पाईपच्या जॉईंटच्या भोवती काही वेळेस टार पेपर लावला जातो, जेणेकरून बाहेरील पाणी आत झिरपणार नाही। सीवर अनेक आकारात उपलब्ध आहेत, परंतु वर्तुळाकृती आकाराचे सीवर मोठ्या प्रमाणात वापरले जातात, कारण या आकाराचे अनेक फायदे आहेत। वर्तुळाकृती आकाराचे क्रॉस सेक्शनल एरिया हा त्याच्या परिघाच्या तुलनेमध्ये जास्त असतो। इतर आकारांचे सीवर वापरल्यास त्यांच्या परिमितीच्या तुलनेमध्ये त्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी असतो। यामुळे वर्तुळाकृती आकाराच्या सीवरची क्षमताही जास्त असते। त्याचप्रमाणे या प्रकारच्या सीवरसाठी कमी मटेरियल लागते। याच प्रकारे वर्तुळाकृती आकाराची वक्रता सर्वत्र सारखी असल्यामुळे सीवेज आतमध्ये साठून राहण्याची शक्यता कमी होते। शिवाय वक्र आकार असलेले अनेक सीवर उपलब्ध आहेत। एक शेप किंवा ओव्हिड शेप सीवर म्हणजेच अंडाकृती आकार, न्यू ओव्हिड शेप सीवर, हॉर्स शू सीवर म्हणजेच घोड्याच्या नालाच्या आकाराचे सीवर, पॅराबोलिक सीवर, सेमी इलिप्टिकल सीवर, यालाच आपण अर्धलंब वर्तुळाकृती सीवर असे सुद्धा म्हणू शकतो। अर्ध वर्तुळाकृती सीवर, यू आकाराचे सीवर, बास्केटच्या हँडलच्या आकाराचे सीवर आणि आयताकृती आकाराचे सीवर। आता स्क्रीनवर आहेत स्टील सीवर पाईप आणि प्लास्टिक पाईप। याशिवाय वर्तुळाकृती आकाराचा काही भाग असलेले वेगवेगळ्या आकाराचे सीवर सुद्धा वापरात आहेत। एक शेप किंवा ओव्हिड शेप सीवर म्हणजे अंडाकृती आकाराचे सीवर, न्यू ओव्हिड शेप सीवर म्हणजे अंडाकृती आकाराचा मॉडिफाईड म्हणजे सुधारित आकाराचे सीवर, हॉर्स शू सीवर म्हणजे घोड्याच्या नालाच्या आकाराचे सीवर, पॅराबोलिक सीवर, सेमी इलिप्टिकल सीवर किंवा अर्धलंब वर्तुळाकृती सीवर, अर्ध वर्तुळाकृती सीवर, यालाच आपण सेमी सर्क्युलर सीवर असे सुद्धा म्हणू शकतो। यू आकाराचे सीवर, बास्केट हँडलच्या आकाराचे सीवर आणि आयताकृती आकाराचे सीवर सुद्धा वापरात आहेत। पुढे आपण या प्रत्येक आकाराचे सीवर प्रत्यक्ष स्क्रीनवर पाहणार आहोत। तुमच्यासमोर आहेत एक शेप किंवा ओव्हिड शेप सीवर म्हणजेच अंडाकृती आकाराचे सीवर, तसेच न्यू ओव्हिड शेप म्हणजेच अंडाकृती आकार परंतु सुधारित असलेला आकाराचे सीवर। तुमच्यासमोर स्क्रीनवर आहेत ब्रिक सीवर आणि कास्ट आयर्न पाईप।
आता तुम्ही पाहत आहात सेमी इलेक्ट्रिकल किंवा अर्धलंब वर्तुळाकृती सिवर आणि अर्धवर्तुळाकृती सिवर. आता तुमच्यासमोर आहे यू आकाराचे सिवर, बास्केट हँडलच्या आकाराचे सिवर आणि आयताकृती आकाराचे सिवर. आपल्यासमोर दिसत असलेले पाईप्स आहेत